काम करायचं। अमित शहानी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांशी संवाद साधलेला आहे, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि सुरक्षेच्या बाबत शहानी माहिती सुद्धा घेतली आहे। विशाल, प्रशासकीय पातळीवरती एक दाद द्यायला हवी विलास की आपले संरक्षण मंत्री असतील राजनाथ सिंग किंवा आपले देशाचे गृहमंत्री असतील अमित शाह हे 24 तास लष्करी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। त्या भागातल्या प्रशासकीय यंत्रणांशी ते संवाद साधून काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने देखील गेल्या 2-3 दिवसांमध्ये त्याबद्दलची स्ट्रॅटेजी ती आखण्यात आलेली होती आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली। सीमावर्ती भागातल्या नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं, त्या संदर्भात लष्कराने त्यांना उत्तम पद्धतीने मदत केली। कारण आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या वतीने पूंछ असेल आणि इतर काही भाग असेल त्या ठिकाणी सीमावर्ती भागात जबरदस्त शेलिंग करण्यात आलं, ज्यामध्ये काही नागरिकांचा निष्पाप नागरिकांचा जीव गेलेला होता आणि यानंतर आता तिथल्या सीमावर्ती भागातल्या लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलं। पण काळजीचा भाग म्हणून आपले काही एअरपोर्ट बंद करण्यात आले, ज्यामध्ये श्रीनगर, चंदीगड असेल आणि इतरही काही ठिकाणं असतील, असे एकूण 14 एअरपोर्ट बंद केल्याचं आपल्याला कळतंय। सर्व विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे, कारण पाकिस्तानकडनं ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपले काही एअरपोर्ट लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। अर्थात तरी केलं तरी आपली यंत्रणा त्याकरता सज्ज आहे। आपण त्यांचे सगळे ड्रोन हाडून पाडले आणि हे ड्रोन काही करू शकलेले नाहीयेत। पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघतोय, काही ड्रोन्स जे होते जैसलमेरमध्ये असेल, काश्मीरच्या पूंछमध्ये असतील, तिथे येऊन त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आला, कारण त्याबद्दलचा पूर्व सराव जो आहे तो आपल्याकडे मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। भारतातील 24 विमानतळे बंद करण्यात आलेली, चंदीगड, जम्मू, श्रीनगर, लुधियाना, किशनगड, पतियाळा, शिमला, कांगरा ही जी विमानतळे आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव ही जी विमानतळे ती बंद करण्यात आल्याचं आपण बघतोय। जी काही काळजी घेता येईल नकाशाच्या माध्यमातून आपण बघूयात कोणती विमानतळे जी ती बंद करण्यात आली। सीमा भागातली विशेषतः सीमा भागातली जम्मू, श्रीनगर, लेह, भुंतार, किशनगढ़, चंदीगढ़, पतियाला, लुधियाना, अमृतसर, फालुडी, बठिंडा, जैसलमेर, जोधपुर, विशेषतः अलवारा, पठाणकोट जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांच्या मुंद्रा, जामनगर, हिसार, पोरबंदर, किशोर, भुज, कांडला हे सगळे का? त्याचं कारण असं आहे की जे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षेला कुठल्याही प्रकार, कारण दोन्ही बाजूंनी आता हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत, अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळे विमानतळ बंद करण्यात आलेले आहेत। पण उर्वरित भारतातली सगळी विमानतळ चालू आहेत आणि तिथून प्रवासी प्रवास करतात। पण पाकिस्तानची पूर्ण एअर स्पेस आहे ना विशाल, ती पूर्ण एअर स्पेस बंद आहे। कदाचित आता मुल्ला मुनीर आणि ते त्यांचे जे पंतप्रधान आहेत त्या दोघांची विमानं आणि काही लष्कराचे अधिकारी पळून जाताना फक्त ते चालू शकतात अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांना आज रात्रीचं जेवण तरी गोड लागणार नाहीये। मुल्ला मुनीर आणि इतर लोकांनी ही जी भारताच्या विरोधात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आगळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचं उत्तर भारतीय लष्कराने देऊ केलेलं आहे आणि भारतीय लष्कर ते देणार यात शंका नाहीये। त्याच्यामुळे पाकिस्तानी कितीही वल्गना केल्या, कितीही डरकाळ्या फोडल्या तरी पाकिस्तानी लक्षात घ्यावं की तो पिंजऱ्यात बंद केलेलं जनावर आहे। पिंजऱ्यात बंद केलेलं जनावर काहीच करू शकत नाही विलास। आणि आता खऱ्या अर्थानं चहूबाजूने पाकिस्तानला घेरलं गेलेला आहे, हा मॅप गेलेला आहे। पण पुन्हा एकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। भारतातले 24 एअरपोर्ट जे बंद करण्यात आलेले आहेत ते सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आलेले आहेत। परत एकदा आपण भारताच्या नकाशाच्या माध्यमातून जाणून घेऊया। चंदीगड, जम्मू, श्रीनगर, लेह, त्याचबरोबर अमृतसर, फालुडी, लुधियाना, भुंतार, किशनगढ़, पतियाळा, शिमला, कांगरा, गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपुर, अलवारा, पठाणकोट, जामनगर, मुंद्रा, हिरासार, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज ही सगळी सीमेच्या जवळपास असणारी विमानतळे आहेत, ज्याच्यावरती हल्ला केला जाऊ शकतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून आता ही सगळी विमानतळं आता अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे। पाहूया आणि यापुढे देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या गुप्तचर यंत्रणांकडनं ज्या जागांबद्दलची माहिती देण्यात आली आहे, आपल्या देशातल्या ज्या भागांबद्दलची माहिती देण्यात आली आहे तिथं काळजी घ्यायला हवी। तिथं देखील सुरक्षा व्यवस्था चोख आहे आणि तिथल्या देखील हालचालींवरती सगळे लक्ष ठेवून आहेत। यात महत्त्वाची गोष्ट विलास, जो ड्रोन अटॅक आपल्यावरती करण्यात आला तो कुठे कुठे झाला, प्रयत्न झाला तो तत्वारी, तांबा, आरेसपुरा, अर्निया,
या 4 ठिकाणी आपल्यावरती ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जो ड्रोन आपल्याला माहिती आहे सांबा बॉर्डरचं नाव आपण सातत्यानं ऐकतो. भारत पाकिस्तानची तिथं बॉर्डर आहे. बॉर्डरचा हा सगळा म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय सीमा आहे ही सगळी. बरोबर. आणि या सीमेवरती खरं तर गेल्या अनेक वर्षाच्या नंतर अशा प्रकारे असं घडलंय की सगळ्या सेक्टरमध्ये पूर्ण सेक्टरमध्ये याच्या आधी जे युद्ध झालेलं होतं 71चं त्यावेळेस त्यांनी या सगळ्या सेक्टरमध्ये हल्ला केलेला होता. आणि आता आपण बघितलं तर सगळ्या फ्रंटवरती त्यांनी भारताच्या विरोधात पहिल्यांदा ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वाभाविकपणे जम्मू काश्मीरची परिस्थिती ही अतिशय महत्त्वाची आहे. जम्मू काश्मीरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. जम्मू श्रीनगर या दोन्ही शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न